नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, घरातील करती स्त्री हा आपल्या घराचा आधारस्तंभ असते. मग तो आधारस्तंभ खंबीर नको का? कारण वयाच्या 30-35 नंतर आपल्या छोट्या मोठ्या तक्रारी सुरू होतात आणि म्हणूनच या सगळ्यांचा आढावा खूप सुरुवातीपासूनच घेणं गरजेचं आहे. आज राष्ट्रीय अस्थि आणि सांधे दिनानिमित्त आपला विशेष कार्यक्रम आहे. आजचा आपला विषय काय आहे ते पाहूया. आजचा आपला विषय आहे महिलांमधील हाडांचा ठिसूळपणा आणि उपाय. आणि या महत्त्वाच्या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर प्रदीप नेमाडे. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. आज आपण त्यांच्याकडून मुळात हाडांचा ठिसूळपणा म्हणजे काय, त्याची कारणं काय, उपाय काय आहेत, या सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत. पण कार्यक्रमात तुमचा सहभाग आमच्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. प्रश्न विचारण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत 24908050 24988050. मोबाईलवरून डायल करताना 022 हा SD कोड आहे. आजच्या आपल्या महत्त्वाच्या विषयाला सुरू करूया. आज राष्ट्रीय अस्थि आणि सांधे दिनानिमित्त आपला विशेष कार्यक्रम आहे महिलांमधील हाडांचा ठिसूळपणा आणि उपाय. आणि आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर प्रदीप नेमाडे. सर, खरं तुमचं खूप पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला खरंच खूप महत्त्वाचा विषय की महिलांमधील हाडांचा ठिसूळपणा आणि त्यावर उपाय. कारण आपल्याकडे एक करती धरती स्त्री असते, घराचा आधारस्तंभ जिला आपण म्हणतो, आणि तिने खंबीर असणं, कारण की दिवसातले 24 तास ती काम करत असते, त्यामुळे मुळात तिने स्वतःची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. पण मग हाडांचा ठिसूळपणा म्हणजे नक्की काय? आपलं जे नॉर्मल हाड असतं हे एक सशक्त टिश्यू असते. हे आपल्या शरीराचं वजन घेण्यासाठी सक्षम असते. परंतु काही कारणास्तव समजा या हाडातील अंतर्गत झीज झाली तर हे हाड आतून एक प्रकारे पोकळ होतं आणि हे असं हाड शरीराचं वजन घेण्यासाठी थोड्या प्रमाणात कमकुवत होतं. बरं. याला मेडिकल भाषेमध्ये आम्ही ऑस्टिओपोरोसिस असं म्हणतो. ओके. तर हे ऑस्टिओपोरोसिस जनरली महिलांमध्ये 35-40 नंतर जास्त प्रमाणात आढळून येतं. बरं. पण मग फक्त महिलांमध्ये ही समस्या खूप मोठी गंभीर समस्या आहे का? ही समस्या महिलांमध्ये विशेष प्रकारे आढळून येते. कारण की 35-40 नंतर जेव्हा महिलांचं मासिक पाळी येणं बंद होतं तेव्हा शरीरातील हार्मोन्सचं प्रमाण कमी होतं. महिलांच्या शरीरात इस्ट्रोजन नावाचं जे हार्मोन असतं हे बोन वाढीसाठी अत्यंत आवश्यक असं हार्मोन असतं. बरं. आणि जेव्हा मासिक पाळी येणं बंद होतं तेव्हा या हार्मोन्सची लेवल अतिशय कमी होते आणि त्यामुळे हाडाची अंतर्गत झीज सुरू होते आणि अशा प्रकारे 35-40 नंतर महिलांची हाडं ही कमकुवत बनतात. पुरुषांमध्ये हे प्रमाण दिसतं, परंतु हे फार उशिरा, म्हणजे 70 नंतर हे प्रमाण सुरू होतं. अच्छा, म्हणजे पुरुषांमध्ये 70 नंतर, परंतु महिलांमध्ये 30 किंवा 35 नंतर हे प्रमाण दिसायला सुरुवात होते. ऑस्टिओपोरोसिसचे जे 2 प्रकार आहेत, ज्याला टाईप 1 आणि टाईप 2 म्हणतो, त्यातला जो टाईप 1 जो आहे तो वयोमानानुसार, ज्याला आम्ही सेनाईल ऑस्टिओपोरोसिस म्हणतो, म्हणजे वार्धक्यामुळे आलेला ठिसूळपणा. ओके. आणि दुसरा जो प्रकार ज्याला पोस्ट मेनोपॉझल ऑस्टिओपोरोसिस, म्हणजे महिलांमध्ये मासिक पाळी येणं बंद झाल्यानंतर जो ठिसूळपणा निर्माण होतो तो पोस्ट मेनोपॉझल ऑस्टिओपोरोसिस. ओके. पण मग हाडांच्या ठिसूळपणाचा हा प्रादुर्भाव कसा ओळखायचा? म्हणजे एखाद्या महिलेला, कारण आपल्याकडे मुळात अशी मानसिकता असते की 30-35 काय 40 पर्यंत आपण आपले रेग्युलर हेल्थ चेकअप करत नाही, तर मग तो प्रादुर्भाव कसा ओळखायचा की माझी हाडं ठिसूळ आहे, ते मला कसं कळणार? जनरली 35-40 पर्यंत विशेष प्रॉब्लेम येत नाही. 35-40 नंतर जर आपल्याला जनरलाइज बोन पेन, म्हणजे हातापाय दुखणे, बोनी जे आपले प्रॉमिनन्स आहेत, म्हणजे जिथे जिथे हाडांचे प्रॉमिनन्स आहे तिथे दाबल्यावर ते दुखणे, असे जेव्हा आपल्याला सिम्पटम्स सुरू होतात तेव्हा आपल्याला आपले हाड पातळ आहे, म्हणजे ऑस्टिओपोरोसिस आहे असं आपल्याला त्याच्याबद्दल संशय निर्माण होऊ शकतो. आपल्याकडे काही स्लाइड पण आहेत, आपण त्याही बघूया, म्हणजे अजून आपल्या प्रेक्षकांना. आता जर का आपण स्लाइड बघितली तर डाव्या बाजूला आपल्याला जे दिसते ते एक आपलं नॉर्मल हाड आहे
आणि या हाडांमध्ये हे एक सक्षम प्रकारचं हाड आहे जे एकदम घन प्रकारचं दिसतंय. परंतु समजा या हाडाची अंतर्गत झीज झाली तर आपल्याला जे उजव्या बाजूला जे हाड दिसतंय त्याच्यामध्ये अंतर्गत झीज होऊन ते एक प्रकारचं स्पंजी निर्माण झाले आणि ते आतून कमकुवत झालेलं आहे. तर ते ऑस्टिओपोरोसिस जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा ठिसूळपणा किंवा ऑस्टिओपोरोसिस झाला असं आपण म्हणतो. दुसऱ्या स्लाइडमध्ये आपण जर बघितलं तर जे वरचं हाड आहे ते स्ट्रॉंग आहे, ज्याचा बाहेरचा जो लेयर आहे तो टणक आहे आणि आतला लेयर पण स्ट्रॉंग आहे. परंतु खालचं जे खालच्या वर्तुळात जे आपल्याला दिसतंय तिथे हाड आतून खाल्ल्या गेलेलं आहे आणि एक स्पंजी किंवा कमकुवत हाड आहे, तर त्याला आपण ऑस्टिओपोरोसिस असं म्हणतो. बरं. परत आपण जर स्लाइड बघितली तर आपल्याला त्याच्यामधला जो फरक आहे तो स्पष्टपणे दिसून येतोय की नॉर्मल हाड जे आहे आणि ऑस्टिओपोरोटिक हाड आहे जे आहे त्याच्यामध्ये काय फरक आहे, त्यातली घनता किती कमी झालेली आपण खरंच बघू शकतो. मग ह्या हाडांच्या ठिसूळपणाची म्हणजे जसं तुम्ही स्लाइड्स दाखवल्या की एक नॉर्मल हाड आणि एक ठिसूळ झालेला हाड त्याच्यामध्ये खरंच केवढा फरक आहे, त्याची कारणं काय काय आहेत? जे पोस्ट मेनोपॉझल ऑस्टिओपोरोसिस आहे म्हणजे मासिक पाळीनंतर झालेला ठिसूळपणा, याच्यामध्ये हार्मोन्सची कमतरता हा एक त्याचा कारण आहे. दुसरं कारण म्हणजे आहारातील कॅल्शियम, व्हिटॅमिन डी याची कमतरता, त्याचं दुसरं कारण आहे. आपलं शरीरातलं जे हाड आहे हे हाड आपल्याला देवाने वजन घेण्यासाठी बनवलेलं आहे. तर आपण जसं जसं वजन घेतो तसं तसं आपलं हाड स्ट्रॉंग आणि सशक्त बनतं. जर का आपण एक्सरसाइज नाही केली म्हणजे व्यायाम वगैरे याचा अभाव केला किंवा आपली बैठी जीवन पद्धती आहे ज्याच्यामध्ये आपल्या शरीराला जास्त ताण निर्माण होत नाही, अशा प्रकारे शरीरातून वजन जे हाडातून वजन जायला पाहिजे तशा प्रकारे वजन जात नाही. मग अशा लोकांमध्ये हळूहळू हाडं जी आहेत ती पोकळ होत जातात. बरं. त्याचप्रमाणे स्मोकिंग, अल्कोहोल ह्या आपल्या नॉर्मल ज्या म्हणजे नॉर्मल लाईफस्टाईल मधल्या ज्या गोष्टी आहेत ज्याचा वापर आजकाल वाढतोय, अतिरिक्त प्रमाणात चहाचा वापर, याच्यामुळे हाडं पोकळ होण्याचे चान्सेस असतात. डॉक्टर आम्हाला हे सगळं अधिक जाणून घ्यायचंय. आपल्याला एक फोन आलाय, तो आधी आपण घेऊया. शैला पांचाळ आपल्याशी बोलतायत भाईंदरवरून. नमस्कार. नमस्कार शैलाताई, बोला. हा, मला आहे ना फ्रोझन शोल्डर झालेला आहे 1-1.5 वर्षापासून आणि मी जेव्हा असं घरामध्ये मी चालत असते ना तर माझ्या हाडातून आवाज येतो. शैलाताई, तुमचं वय काय असेल? हा, आता 59 कंप्लीट झालं माझं. बरं, धन्यवाद. त्यांचं वय 59 ऑलमोस्ट कंप्लीट झालेलं आहे. आणि काय सांगू शकाल म्हणजे कशामुळे होतं? कारण चालताना बऱ्याचदा असं म्हणजे काही प्रेक्षक असतील किंवा बऱ्याच महिला असतील की हाडांमधून आवाज येतो, त्यावेळेला काय येतो खरं तो आवाज? आवाज जो आहे तो दोन प्रकारे आवाज असतो. नॉर्मली पण हाडांचा आवाज आपल्याला येऊ शकतो, ज्याला आपण जेव्हा आपण आपले जॉईंट्स मोडतो तेव्हा, पण हा जो आवाज आहे नॉर्मल आहे. परंतु जर का तो आवाज एका विशिष्ट मुवमेंट केल्या तो येतो किंवा ते आवाज येताना जर का ते दुखत असेल तर मग हा आवाज थोडासा काळजी करण्यासारखा असं होऊ शकतो. आणि अशा वेळेस आपल्याला त्या संदर्भात तपासण्या करून योग्य उपचार घेणं आवश्यक असतं. ज्या प्रमाणात त्यांनी फ्रोझन शोल्डर बोललं, फ्रोझन शोल्डर म्हणजे ज्याच्यामध्ये फ्रोझन म्हणजे बरोबर गोठलेला, तर ज्याच्यामध्ये शोल्डर जो आहे तो हा जनरली डायबिटीजच्या पेशंटमध्ये जास्त दिसून येतो. आणि अशा पेशंटमध्ये शोल्डर गोठल्यामुळे त्यांची मुवमेंट शोल्डरची कमी होते. तर अशा प्रकारचे पेशंट हात डोक्यावर घेऊ शकत नाही किंवा कानाच्या मागे नेऊ शकत नाही किंवा पाठीच्या मागे घेऊ शकत नाही, तर याला फ्रोझन शोल्डर असं म्हणतात. तर त्याच्यासाठी विशेष प्रकारच्या उपचार पद्धती आहेत, त्या आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तशा उपचार पद्धती आपण घेऊ शकतो. हा, म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मार्गदर्शन करून त्यांनी तशा पद्धतीने उपचार घेणं गरजेचं आहे. प्रदीपजी, मला विचारायचे की हाडांची नेमकी वाढ कशी होते? कारण आपण बघितलं तर आपल्या शरीरात असंख्य हाडं आहेत, पण मग असं होतं का की एकदा वाढलेलं हाड आयुष्यभर तसंच राहतं? म्हणजे लहान मुलाची तशी वाढ होत राहते तशी आपल्या हाडांची वाढ होत राहते, मग ती कुठे थांबते? हा एकदम चांगला प्रश्न आहे. ऍक्च्युली जसं आपलं लहान मूल असतं ते हळूहळू मोठं होतं, तर ते जे हाड आहे ते उंचीनुसार वाढतं, तसंच ते डायमीटर नुसार सुद्धा आपल्याकडे तुम्ही दाखवू शकता. जसं समजा हे हाड आहे, हे आपल्या खुब्याचं हाड आहे, तर हे हाड वाढताना
वर पण वाढतं आणि असं पण वाढतं. अच्छा, म्हणजे लांबी आणि रुंदी दोन्ही प्रकारे वाढतं. बरं. त्यातल्या त्यात या हाडाच्या आतून समजा जर आपण बघितलं, या हाडाच्या आतून जो आतला पार्ट आहे तो सुद्धा विविध पद्धतीने वाढत असतो आणि त्याची घनता आहे ती वाढत असते. पहिल्या स्लाइड्स मध्ये बघितलेली. बरोबर. तर ती घनता वाढत असते आणि ही जी वाढ आहे ही आपल्या वजन घेण्याच्या क्षमतेवर अवलंबून आहे. जर का आपण आपल्या तरुणपणात यंगपणामध्ये जर का आपण ऍक्टिव्ह असो, आपण मैदानी खेळ खेळत असेल, आपल्या शरीरातून जास्त वजन जात असेल तर शरीर ऑटोमॅटिकली हे हाड चांगलं सशक्त बनवतं. पण इथेच मला एक विचारायचं की थोडासा गैरसमजही असतो की प्रमाणापेक्षा जास्त किंवा खूप वजन उचललं तरी हाडांना त्रास होतो, असं काही आहे का? हो, म्हणजे अतिशय जर का प्रमाणाबाहेर जर केलं तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो. परंतु मैदानी खेळ जे आहे आपले ते अत्यंत सेफ आणि चांगले आहेत आपल्या हाडांच्या वाढीसाठी. तर हा जी हाडाची वाढ आहे ही आपली लहानपणापासून ते 25 ते 30 पर्यंत सुरू राहते. 25 ते 30 पर्यंत आपलं हाडाचं जे घनता आहे ही सगळ्यात जास्त पोहोचते, ज्याला आपण पीक बोन मास असं म्हणतो. म्हणजे या दरम्यान आपलं हाड आपल्या जीवनभरात सर्वात स्ट्रॉंगेस्ट हाड असं असतं. मात्र 30 नंतर ते हाड सेम राहील असं नाही. 30 नंतर हळूहळू हाडाची अंतर्गत झीज सुरू होते आणि ही झीज स्पेशली महिलांमध्ये मासिक पाळीनंतर 3 ते 4 पटीने जास्त होते. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर 3 ते 4 पटी प्रमाणात ती जास्त, म्हणून महिलांमध्ये हा ऑस्टिओपोरोसिसचा प्रॉब्लेम जास्त प्रमाणात दिसून येतो 40-45. आणि म्हणूनच आपल्या सगळ्या महिलांना तुमच्याकडून खूप चांगलं मार्गदर्शन होणार आहे. आपला पुढचा एक फोन घेऊया. चंदा राणी आपल्याशी बोलतात अहमदनगरवरून. नमस्कार. हा मॅडम, बोला. बोला. हा, कर्जत म्हणजे अहमदनगर जिल्हा, कर्जत तालुका, नारळसुंदा. तुमचा प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे की मला मासिक पाळी वेळेवर येत नाहीये आणि त्यामुळे असं खूप सांध्यांवर, पूर्ण शरीरावर खूप ताण आल्यासारखं वाटतो. पाठीची हाडं खूप दुखतात आणि ठिसूळपणा आल्यासारखं जाणवतो. तुमचं वय काय आहे? वय माझं 32 आहे. बरं, धन्यवाद. की त्यांचं वय 32 आहे आणि मासिक पाळी वेळेवर येत नाही, पण त्यांनी जसं सांगितलं की त्यांना पाठीचं दुखणं आणि ह्याचा त्रास होतो, ते कशामुळे होत असेल? म्हणजे ठिसूळपणाचा, मासिक पाळीचा आणि ह्या सगळ्याचा काही संबंध आहे का? याचा विशेष संबंध आहे. जर का पेशंटला मासिक पाळी येत नसेल रेग्युलर, तर याचा अर्थ की पेशंटला एंडोक्राइनॉलॉजिकल प्रॉब्लेम असू शकतात. म्हणजे शरीरामध्ये जे विशिष्ट प्रकारची संप्रेरके असतात, जर का याच्यामध्ये जर का काही प्रॉब्लेम असेल तर अशा लोकांना मासिक पाळीमध्ये अनियमितता असं होऊ शकतं. त्यामुळे पेशंटला इतर संप्रेरकाच्या ज्या प्रॉब्लेम्स आहेत ते पण असू शकतात आणि अशा पेशंटला ऑस्टिओपोरोसिस असू शकतं. तर त्यासाठी परत तपासण्या करून हॉर्मोन्सच्या लेवल आणि मासिक पाळीचं अनियमिततेचं नक्की कारण काय ते आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे. आणि जर का याचं योग्य निदान झालं तर आपण त्या पेशंटमध्ये होणारा हाडाचा ठिसूळपणा टाळू शकतो. हा, म्हणजे त्याच्यामुळे त्यांनी आपल्या डॉक्टरांकडे जाऊन योग्य ते चेकअप करून मार्गदर्शन करून घेणं गरजेचं आहे. पुढचा फोन घेऊया. चेतन सावंत आपल्याशी बोलतात खोपोलीवरून. नमस्कार. हॅलो, नमस्कार मॅम. बोला. मी चेतन सावंत खोपोलीवरून बोलतोय. तर मला आईच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारायचा होता. माझ्या आईची वय ऑलमोस्ट 45 आहेत. तर तिला झोपते वेळी फक्त उजव्या खांद्याच्या जॉईंटवर त्रास होतो. बरं, उजव्या खांद्याच्या जॉईंटला त्रास होतो. बरं, धन्यवाद चेतनजी. त्यांच्या आई संदर्भात त्यांनी प्रश्न विचारलेला आहे की वय 45 वर्ष आणि झोपताना उजव्या खांद्याला त्रास होतो, म्हणजे पर्टिक्युलर असाच एखादा अवयवाला होतो तर त्याचा काही खांद्याचे जे विकार असतात अशा सर्व विकारांमध्ये त्या साईडला झोपताना खूप त्रास होतो. म्हणजे जर का मला उजव्या साईडला जर खांद्याचा विकार असेल तर मी उजव्या साईडला जेव्हा झोपायचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्यामध्ये खूप वेदना होतात आणि उजव्या साईडला आपण झोपू शकत नाही. वय वर्ष 45-50 यावेळेस रोटेटर कफ टियर नावाचा आपल्याला आजार होऊ शकतो. याच्यामध्ये जे आपल्या खांद्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या नस असतात त्याच्यामध्ये एक सुप्रास्पायनेटस नावाची नस जी असते त्या नसला जर का वयोमानानुसार त्याच्यामध्ये झीज झाली आणि ती नस जर तुटली तर अशा रुग्णांना त्या साईडला झोपताना त्रास होतो. जर याचं योग्य तपासणी आणि MRI करून निदान होतं आणि नंतर
ती जी नस आहे ती आपण शिवून त्याचा उपचार करू शकतो. बरं, पण हे मुळात जसं तुम्ही सांगताय की आता आपण स्लाइड्स बघितल्या हाडांची घनता वगैरे, फ्रोझन शोल्डरचेही आपल्याला प्रेक्षकांचे 2-3 प्रश्न आले, तर ह्या ठिसूळपणामुळे अजून आपल्या शरीरावर काय परिणाम होतो आणि याची फ्रॅक्चर जे होतं त्याची रिस्क वाढते का? हो, जसं मी सुरुवातीला बोललो की आपलं जे नॉर्मल हाड आहे हे आपल्या शरीराचं वजन घेण्यासाठी सक्षम असतं. जे ऑस्टिओपोरोसिसचं जे हाड आहे ते आपल्या शरीराचं वजन घेण्यासाठी सक्षम नाही आणि ते अशक्त बनतं. मग अशा वेळेस जर का शरीरामधून कमी प्रमाणात जरी त्याच्यावर ताण आला तर अशा प्रकारे त्याला ते हाड फ्रॅक्चर होऊ शकतं, म्हणजे ज्याला आम्ही फ्रॅजिलिटी फ्रॅक्चर म्हणतो. फ्रॅजिलिटी म्हणजे नाजूकपणा. तर हे हाडं अत्यंत नाजूक होतात आणि विशेष एकदम कमी प्रकारच्या झटक्यामुळे सुद्धा हे हाडं फ्रॅक्चर होऊ शकतात. मग अशा हाडांमध्ये जसं खुब्याचं हाड आहे, जसं मी तुम्हाला पहिले दाखवलं की खुब्याचं जे हाड आहे ते हा जो खुब्याचा पर्टिक्युलर पार्ट जो आहे ज्याला आपण नेक म्हणतो, खुब्याची नेक, तर हा एक वीक पार्ट आहे. तर थोड्याशाही पडण्यामुळे किंवा पाय तिरपा पडण्यामुळे किंवा थोड्याशाही हे तिरपा पाय पडल्यास हे हाड इथून फ्रॅक्चर होऊ शकतो, ज्याला आम्ही फ्रॅक्चर नेक फिमर असं म्हणतो. तर हे एक प्रकारचं फ्रॅक्चर होऊ शकतं. दुसरं म्हणजे आपला पाठीचा जो मणका आहे, हे आपल्या पाठीचा मणका आहे, तर याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मणके असतात. तर या मणक्यांमध्ये जर का ऑस्टिओपोरोसिस झालं तर हे मणके शरीराचं वजन सहन करण्यास समर्थ नसतात आणि अशा पद्धतीने जर का या शरीरावर जर वजन पडलं तर हे जे मणके आहेत हे दाबल्या जाऊ शकतात. मग हळूहळू 1 किंवा 2 असं करत करत शरीराला मग विशिष्ट प्रकारचा असा एक वाघ तयार होतो, जो आपल्याला बऱ्याचशा वृद्ध महिलांमध्ये दिसून येतो. तर तो हा वाघ हा ऑस्टिओपोरोसिसमुळे असतो, ज्याच्यामुळे मणके एक एक करून चेपल्या जातात. बरं, तसंच ह्याच्याविषयी आपल्याला अधिक जाणून घ्यायचं एक फोन आलेला आहे, तेवढा आपण घेऊया. सरिता कोटे आपल्याशी बोलतायत अकोल्यावरून. नमस्कार. मला ऑस्टिओआर्थरायटिस सांगितलेलं आहे डॉक्टरांनी आणि मला आयुर्वेदिक औषध सुरू आहे. डॉक्टरांचं म्हणणं आहे की तुमची ठिसूळता 4थ्या स्टेजवर गेली आहे, तर मला पूर्णपणे आता बरं वाटेल का आणि मी काय काळजी घ्यावी? धन्यवाद सरिताजी. डॉक्टर, खरं तर जसं त्यांनी सांगितलं आणि ठिसूळता 4थ्या स्टेजवर गेली आहे, म्हणजे त्या रिलेटेडच मलाही असा एक प्रश्न पडलाय की असं आपल्याला कळतं का की पहिली स्टेज, दुसरी स्टेज, तिसरी स्टेज असं काही? याच्यामध्ये मला असं वाटतं त्यांचा थोडासा गैरसमज झालाय. ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे ज्याला संधिवात असं म्हणतो, हा हाडांच्या ठिसूळपणापासून वेगळा आजार आहे आणि जो ऑस्टिओआर्थरायटिस आहे त्याच्या 4 स्टेजेस आहेत, स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3, स्टेज 4. तर जो ऑस्टिओपोरोसिस आहे याच्यामध्ये अशा स्टेजेस नाही. याच्यामध्ये नॉर्मल, ऑस्टिओपोनिया, सिव्हिअर ऑस्टिओपोरोसिस अशा स्टेजेस आहेत. तर त्यांना कदाचित स्टेज 4 ऑस्टिओआर्थरायटिस झालेला आहे असं दिसून येते. तर अशा गुडघ्यांच्या पेशंटमध्ये जर का त्यांना जर खूप वेदना होत असेल तर मग सांधेबदलीचं शस्त्रक्रिया लागते. परंतु मला असं वाटतं की हे ठिसूळपणा नसून ऑस्टिओआर्थरायटिस आहे, जो एक वेगळा आजार आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की संधिवात किंवा सांध्यांचा जो वात आहे आणि हाडांचा ठिसूळपणा या दोन्ही टोटली वेगळ्या गोष्टी आहेत, बरोबर की नाही? ते जी सांध्याची झीज झाली तर त्याला ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतात. जर हाडाची अंतर्गत झीज जर झाली आणि हाड ठिसूळ झालं त्याला ऑस्टिओपोरोसिस म्हणतात. पण मुळात डॉक्टर असं वाटतं की बऱ्याच हा गैरसमज जसा त्यांचा आहे तसा आमच्या सगळ्या प्रेक्षकांचा होतो आणि अजूनही म्हणजे बऱ्याच प्रेक्षकांचा आहे की संधिवात म्हणजे कुठे गुडघे दुखणे किंवा काय, तर लगेच आपल्याला किंवा जसं फ्रोझन शोल्डर किंवा कधी काही दुखणं तर आपल्याला असं वाटतं की नाही माझी हाडच ठिसूळ आहेत. त्याविषयी काय सांगाल? हा एक असा माणसात असलेला समज आहे आणि आपण कोणत्याही गोष्टीला काही झालं तरी आपण माझी हाडं ठिसूळ आहे असं म्हणतो. जनरली हाडांचा ठिसूळपणा वय वर्ष 40च्या अगोदर जनरली दिसत नाही, जर का आपल्याला इतर आजार नसतील तर. बरं, इतर आजार समजा जर आपल्याला काही म्हणजे कुशिंग डिसीज, थायरॉइडचे आजार, पॅराथायरॉइडचे आजार असं असेल तर आपल्याला 40च्या आत हाडांचा ठिसूळपणा होऊ शकतो. पण जनरली हाडांचा ठिसूळपणा 40च्या नंतर दिसून येतो. आणि जे सांध्यांचे प्रॉब्लेम आहेत ते जनरली हे सांध्याच्या झिजीमुळे, ज्याला ऑस्टिओआर्थरायटिस किंवा संधिवात आपण असं म्हणतो, त्याच्यामुळे होतं. बरं, महिलांमधील हाडांचा ठिसूळपणा यावर आपली चर्चा अशीच चालू राहणार आहे. पण 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा स्तनपान सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो आणि या निमित्ताने डॉक्टर जयश्री मोंडकर आपल्या बरोबर आहेत. हॅलो. हॅलो. नमस्कार डॉक्टर.
नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात तुमचं खूप स्वागत. डॉक्टर जयश्री मोंडकर या विभाग प्रमुख मातृदुग्ध पेढी लोकमान्य टिळक रुग्णालय सायन येथे कार्यरत आहेत. खरं तर डॉक्टर, आईचं दूध हे बाळासाठी अमृत असं म्हटलं जातं, पण हा वर्ल्ड ब्रेस्ट फीडिंग वीक साजरा होतोय, त्याचं काय महत्व आहे? जसं तुम्ही आता म्हणालात की सगळ्यांना माहिती आहे की आईचे दूध हे नवीन जन्मलेल्या बाळाला अमृतच आहे, आणि त्याने बाळाची फक्त वाढ आणि विकासच व्यवस्थित होत नाही, म्हणजे चांगलीच होते, पण त्याच्याबरोबर जी रोगप्रतिकार शक्ती आहे ती बाळाला मिळते, आणि ह्या रोगप्रतिकार शक्तीमुळे बाळांना आजार कमी होतात. आणि जर प्रत्येक आईने बाळाच्या जन्मापासून स्तनपान व्यवस्थित केले आणि आपल्या बाळाला आपलं दूध दिलं तर प्रत्येक वर्षी ऑलमोस्ट 10 लाख बाळ मृत्यू टळू शकतात. हे ह्या स्तनपानाचे महत्व आहे, आणि हे महत्व लोकांना कळण्याकरिता जगभर हे वर्ल्ड ब्रेस्ट फीडिंग वीक किंवा स्तनपान सप्ताह हा असा राबवला जातो. पण हे जे स्तनपान जे आहे आईचं बाळाला दूध हे किती वर्ष किंवा किती महिन्यापर्यंत चालू ठेवलं तर चांगलं आहे? बाळाचा जन्मतः सुरू करायचं. पहिले 6 महिने आम्ही म्हणतो की एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग किंवा मराठीत आपण म्हणतो केवळ स्तनपान, म्हणजे आईने फक्त अंगावरचं दूधच द्यावं, इतर काही नाही, म्हणजे पाणी नाही, इतर दूध नाही, ग्लुकोज वॉटर नाही, किंवा बाळकडू नाही, ग्राईप वॉटर नाही, बाळ गुट्टी काय असेल ते काही द्यायचं नाही, फक्त अंगावरचं दूध द्यायचं जेव्हा जेव्हा बाळ येईल. 6 महिने पूर्ण झाले की अंगावरचं दूध तर चालू ठेवायचं, त्याच्याबरोबर पूरक आहारही हळूहळू चालू करायचं, जेणेकरून बाळाचा वाढ आणि विकास तसाच व्यवस्थित वाढत राहील. आणि स्तनपान साधारण 2 वर्षापर्यंत करणं हे उत्तम आहे. त्यामुळे 6 महिन्यापर्यंत केवळ स्तनपान, त्याच्यानंतर पूरक आहार आणि स्तनपान 2 वर्षापर्यंत चालू ठेवा. ओके, खरंच धन्यवाद डॉक्टर जयश्री, तुम्ही आमच्याशी संपर्क साधला आणि ही एवढी छान माहिती आम्हाला दिली, त्यामुळे खूप खूप धन्यवाद. डॉक्टर, खरं तर आपली ही जी चर्चा चालू आहे आताच जसं आपण बघितलं की हा एक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा होतोय, आणि बाळाचं दूध हे आईचं दूध हे बाळासाठी खूप चांगलं असतं, पण मुळात म्हणजे महिलांमधील हाडांचा ठिसूळपणा याविषयी आपण बोलतोय, पण असं जर पूरक आहार किंवा हे लहान मुलांना आधीपासूनच जर प्रॉपर आहार दिला तर हा ठिसूळपणा कमी होऊ शकतो का? अतिशय बरोबर. जसं मी पहिल्याच बोललो की जे पीक बोन मास म्हणजे आपल्या हाडांची अत्युच्च घनता जी आहे ती आपल्याला वर्ष 25 पासून दिसून येते, आणि त्यासाठी आपल्याला शरीराच्या हाडातून स्ट्रेस जाणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे मैदानी खेळ फार महत्वाचे आहे. म्हणून वर्ष 10 किंवा 8, 9, 10 पासूनच आपण सर्व मुलांना किंवा आपल्या मुलींना मैदानी खेळ खेळण्यासाठी प्रवृत्त करायला पाहिजे. आणि सोबतच जर का आपला आहार सकस असेल, म्हणजे आपल्या आहारामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन डी चं प्रमाण जर का संतुलित प्रमाणात असेल तर नक्कीच आपले हाडं जे आहेत ते मजबूत होतील आणि आपण चांगल्या प्रकारचं पीक बोन मास बिल्डअप करू शकतो. आणि मग नंतर हळूहळू जी झीज होते ती झीज कमी प्रमाणात होईल, आणि जेणेकरून वार्धक्यात सुद्धा आपलं हाड हे बऱ्यापैकी प्रमाणात मजबूत राहील. म्हणून त्यासाठीची ज्या उपाययोजना आहे किंवा त्यासाठीचे जे प्रतिबंधात्मक उपाय आहे ते आपल्याला अतिशय म्हणजे लहानपणापासूनच सुरू करायला पाहिजे. जसं तुम्ही सांगितलं की BMD म्हणजे याची तपासणी कशी होते किंवा कशी करावी? BMD म्हणजे बोन मिनरल डेन्सिटी किंवा मराठीत बोलायचं झालं तर हाडांची घनता. तर त्याच्यासाठी डेक्झा स्कॅन म्हणून एक तपासणी आहे. डेक्झा स्कॅन म्हणजे एक कमी क्षमतेचा एक्सरे असं आपण त्याला म्हणू शकतो. तर कमी क्षमतेचा एक्सरे पेशंटचा काढण्यात येतो. त्याच्यामध्ये जनरली आपण पाठीचे मणके किंवा मग खुब्याचं हाड या 2 हाडांचा एक्सरे काढून त्या हाडाचा सेंटर पार्टची घनता मोजण्यात येते. आणि मशीनद्वारे जेव्हा आपण ही घनता मोजतो तेव्हा आपल्याला त्या घनतेची एक व्हॅल्यू मिळते. मग आपल्याकडे एक विशिष्ट प्रकारच्या वयोगटातील लोकांची घनतेची माहिती पूर्वानुपार उपलब्ध आहे, आणि त्याच्यानुसार असलेल्या माहितीवर आपण मग त्याच्याशी आपण ती घनता कम्पेअर करतो, आणि त्याच्यानुसार आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे स्कोर्स मिळतात. तर त्याला टी स्कोर किंवा झेड स्कोर असं म्हणतात. तर टी स्कोर जे आहे जेव्हा आपण एका यंग माणसाशी जे घनता आपण मूल्यमापन करतो त्याला टी स्कोर असं म्हणतात. तर टी स्कोर हा
+1 to -1 हा नॉर्मल पकडण्यात येतो. -1 to -2.5 जर का आपलं असेल तर याला आपण ऑस्टिओपिनिया असं म्हणतो. म्हणजे हाड आहे कमकुवत झालंय, परंतु अतिशय कमकुवत झालं नाही, ऑस्टिओपोरोसिस एवढं जस्ट कमकुवत झालंय, त्याला आपण ऑस्टिओपिनिया म्हणतो. पण जेव्हा आपला टी स्कोर -2.5 पेक्षा जास्त म्हणजे अजून कमी होतो तेव्हा त्याला ऑस्टिओपोरोसिस म्हणतात. आणि यासोबत जर का आपल्याला एखादं कमकुवत हाडांचं फ्रॅक्चर पण झालं तर मग त्याला सिव्हिअर ऑस्टिओपोरोसिस. आपल्याकडे काही स्लाइड्सही आहेत त्या, आणि जसं मगाशी तुम्ही सांगितलेलं की आपल्या भारतामध्ये याचं प्रमाण खूप आहे नाही. तर आपण समजा जर स्लाइड बघितली तर याच्यामध्ये भारतीय महिलांमध्ये तर हे जे या स्लाइड मध्ये जे दिसतंय हे 2000 म्हणजे 1990चं 2025चं आणि 2050चं एक्स्ट्रापोलेशन आहे. त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की एशियामध्ये म्हणजे ज्याच्यामध्ये भारत आणि चीन याच्यामध्ये जे प्रमाण आहे ऑस्टिओपोरोसिस इंड्यूस हिप फ्रॅक्चरचं जे इतर खंडांपेक्षा अतिशय जास्त पटीने आहे. त्याच्यामुळे आपल्याला हा भविष्यात भेडसावणारा मोठा प्रश्न होऊ शकतो. मोठा प्रश्न असणार कारण की आपली लोकसंख्याही फार आहे आणि आपल्यामध्ये ऑस्टिओपोरोसिसचं प्रमाण जे आहे वाढत आहे. त्याच्यामुळे भविष्यात आपल्याला फार मोठा प्रॉब्लेम येणार आहे. आणि त्यासाठी ज्या उपाययोजना आहेत म्हणजे 2050 मध्ये जे लोक 50 वर्षाची होतील ते आज 20 ते 25 वर्षाचे आहेत आणि त्याच्यामुळे त्याच्यासाठी ज्या उपाययोजना आहेत त्या आपल्याला आजच करायला लागतील. जर आपण बीएमडीचं म्हणायला गेलो तर या स्लाइड मध्ये आपण समजा स्लाइड बघितली तर डाव्या बाजूला आपल्याला दिसतं की मणक्याचा एक एक्सरे काढलाय आणि त्याच्या खाली जे दिसतंय ते खुब्याच्या हाडाचा एक्सरे काढलेला आहे. एक्सरे किंवा डेक्झा स्कॅन ज्याला आपण म्हणू शकतो. आणि त्याच्यामध्ये ती जी व्हॅल्यू आहे जो बिंदू आहे तो बिंदू आपल्याला ते ग्रीन मध्ये आहे, येलो मध्ये आहे किंवा लाल मध्ये आहे, हे आपल्याला तो बिंदू आपण बघू शकतो. जर का हा बिंदू हिरव्या पट्टीमध्ये असेल तर ते नॉर्मल हार्ड असतं. जर का तो बिंदू पिवळ्या पट्टीमध्ये असेल तर ते ऑस्टिओपिनिया असं म्हणतो. आणि जर का लाल याच्यामध्ये जर तो बिंदू पडत असेल त्याला ऑस्टिओपोरोसिस. आणि अशा पेशंटला फ्रॅक्चरची रिस्क खूप हाय जास्त आहे असं आपण म्हणू शकतो. डॉक्टर आपण एक फोन घेऊया. जयश्री गोवर्धने आपल्याशी बोलतायत रायगडवरून. नमस्कार. हा नमस्कार मॅडम, माझं नाव जयश्री गोवर्धने, मी रोहा रायगडहून बोलते. बोला. हा, माझ्या आईचं वय 65 आहे आणि तिच्या हाताची आणि पायाची बोटं खूप वळतात, म्हणजे त्या सांध्यामध्येच दुखतात. तर त्याच्यावर काय उपाय किंवा ते कशामुळे होते? बरं, जयश्री गोवर्धने यांनी प्रश्न विचारला होता की एक 65 वर्ष वय आहे आणि हातापायाची बोटं वळतात. पुन्हा आपण त्या प्रेक्षकांना म्हणजे त्यांच्यातला गैरसमज जो आहे की बोटं वळणे आणि हाडांचा ठिसूळपणा हे एक आहे का? हातांची किंवा पायाची बोटं वळणे म्हणजे ज्याला आपण डिफॉर्मिटी असं म्हणतो, ज्याच्यात हाताची पायाची बोटं वाकडी होतात, हे जनरली आपल्याला संधिवातामुळे किंवा ऑस्टिओआर्थरायटिसमुळे दिसून येतं. तर 65 वर्षाच्या वयात त्यांना ऑस्टिओआर्थरायटिस असतं. जर का हेच प्रॉब्लेम जर का 40च्या पूर्वी समजा आला तर वेगळ्या प्रकारचा संधिवात असतो. परंतु 65च्या आसपास हे ऑस्टिओआर्थरायटिस किंवा संधिवातामुळे होऊ शकतं. अशा पेशंटला ऑस्टिओपोरोसिस सुद्धा असू शकतो. परंतु हे जे पेशंट्सचे आजच्या जे प्रॉब्लेम आहेत, आजचे प्रॉब्लेम हे बेसिकली ऑस्टिओआर्थरायटिसमुळे. आणि ऑस्टिओपोरोसिस या पेशंटला आहे की नाही किंवा ठिसूळपणा आहे की नाही हे आपल्याला एक्सरे वरून किंवा डेक्झा स्कॅन वरून आपल्याला कळू शकतं. बरं, खरं तर आजचा जो आपला विषय की महिलांमधील हाडांचा ठिसूळपणा आणि उपाय याच्याशी या संदर्भात डॉक्टर प्रदीप नेमाडेंशी आपण चर्चा करतच आहोत. पण अजून एक तज्ज्ञ आपल्याबरोबर आहेत, डॉक्टर संदीप बिरासेस, हेड ऑफ द डिपार्टमेंट अँड ऑर्थोपेडिक्स तज्ज्ञ, मुंबई पोर्टर्स हॉस्पिटल येथे ते कार्यरत आहेत. नमस्कार डॉक्टर. हाय, नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. थँक्यू व्हेरी मच. डॉक्टर, आजचा जो विषय आहे त्याच्या संदर्भात आम्ही अधिक जाणून तर घेतच आहोत, पण तुमच्याकडूनही आम्हाला थोडी माहिती हवी आहे की हाडांची घनता म्हणजे नेमकं काय? हाडांची घनता म्हणजे ज्याला आपण म्हणतो बोन मिनरल डेन्सिटी. आणि कशामुळे होते? जे आपला हाडाचा जो ग्रोथ होत असते त्यावेळेस हाडाची ग्रोथ होताना जो हाड जे टणक बनतं त्याला हाडाची घनता म्हणतात. त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात बोन मिनरल डेन्सिटी. आणि ती घनता भरून येण्याचं काम असतं म्हणजे जर आपला सकस आणि पूरक आहार, रेग्युलर व्यायाम जसं इम्पॅक्ट एक्सरसाइजेस आणि
बाकीचे अल्टरनेटिव्ह मेडिकेशन्स म्हणजे कॅल्शियम, व्हिटॅमिन D3 त्याचा हाडाची घनता भरून येण्यासाठी उपयोग होतो. पण मग हाडाचा ठिसूळपणा कमी करण्यासाठी म्हणजे ही जी कारणं आहेत किंवा त्याच्यावर उपाय, मग फक्त आहार आणि व्यायाम इतपत योग्य आहे का? नाही, फक्त आहार आणि व्यायाम त्याच्यासोबतच आपलं जे हे आहे डिफिशियन्सीज म्हणजे कॅल्शियम किंवा व्हिटॅमिन D ते डिफिशियन्सी करेक्ट केल्या पाहिजेत आणि त्याच्याबरोबर सूर्यप्रकाशात जाणे हेही तितकंच इम्पॉर्टंट आहे. आणि ऍक्टिव्ह असणं फार महत्वाचं आहे, कारण ठिसूळपणा हा जे लोक फार इनॅक्टिव्ह असतात त्यांच्यामध्ये फार कॉमन असतो. पण मग आपल्या समजा ज्येष्ठ नागरिकांसाठी किंवा सिनियर सिटीजन जे आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? त्यांच्यासाठी माझा संदेश म्हणजे ऍक्टिव्हिटी चालू ठेवा, सकाळी किंवा संध्याकाळी फिरावयास जाणे आणि दूध आणि दुग्धजन्य पदार्थ असलेला पूरक आहार खाणे आणि रेग्युलर बोन मिनरल डेन्सिटी चेक करून तपासणे की आपण नॉर्मल आपलं बोन डेन्सिटी नॉर्मल आहे, ऑस्टिओपेनिया आहे किंवा ऑस्टिओपोरोसिस आहे आणि त्याच्यानुसार त्याची ट्रीटमेंट घेणे, कारण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. खरंच धन्यवाद संदीपजी, तुम्ही आमच्याशी संपर्क साधला त्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू. धन्यवाद. खरंच ही जी आपली चर्चा चालू आहे तर मगापासून आपण म्हणजे सुरुवातीपासून बघितलं की हाडांची घनता, जसं आधीचा जो टणक भाग असतो त्याच्यानंतर जो ठिसूळपणा होतो, मग काही वेळेला असं होतं की मी कॅल्शियम आणि विटामिन घेते, मग एवढंच हाडांच्या वाढीसाठी खूप आहे का? म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी होत आहेत की मी वॉक करते किंवा सगळं करते, पण बऱ्याचदा असं होतं की नाही मी कॅल्शियमच्या गोळ्या घेते तो आता मला कॅल्शियम किंवा कशाची कमी राहणार नाही. हो, तो एक दुसरा गैरसमज आहे. बऱ्याच पेशंटला असं वाटतं की कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D म्हणजे माझ्या हाडांसाठी अमृत, म्हणजे मी कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D ची एक गोळी घेतली म्हणजे मला आता बाकी काही करण्याचं कारण नाही, असा एक गैरसमज आपल्या जनमानसांमध्ये आहे. तर त्याच्या संदर्भात मला एवढं सांगायचं आहे की कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D आपल्याला हाडांच्या आरोग्यासाठी गरज आहे, परंतु नुसतं कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D घेतलं म्हणजे झालं असं नाही. जसं डॉक्टर बिरारीस बोलले की आपल्या हाडातून विशिष्ट प्रकारची जी स्ट्रेस आहे, जो ताण आहे, तो आपल्या हाडातून जायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला व्यायाम हा फार महत्वाचा आहे. त्यासाठी आपल्याला रेग्युलर वॉकिंग, ब्रिस्क वॉकिंग, जर आपल्याला जॉगिंग जमत असेल तर जॉगिंग, किंवा जेव्हा आपण यंग असू तेव्हा आपल्याला हाय इम्पॅक्ट एक्सरसाइजेस म्हणजे मैदानी खेळ, बास्केटबॉल म्हणा, दोरीवरच्या उड्या मारा, ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. परंतु जेव्हा आपण वृद्ध लोकांमध्ये मोडतो त्याच्यामध्ये जर का ते ब्रिस्क वॉकिंग जरी करू शकले, म्हणजे फास्ट जर का ते चालू शकले किंवा जॉग जरी करू शकले तरी हे हाडांच्या संवर्धनासाठी अत्यंत उपयोगी ठरतं. त्यांच्यासाठी तर आपण अधिक जाणून घेऊया. आपल्याला एक फोन आलेला आहे, संध्या कुलकर्णी आपल्याशी बोलतात ठाण्यावरून. नमस्कार. हॅलो. नमस्कार, बोला. हॅलो, नमस्कार. मी संध्या कुलकर्णी ठाण्यावरून बोलते. ऍसिडिटीचा हाडं आणि सांधे याच्यावर काय परिणाम होतो? बरं, धन्यवाद. म्हणजे कुठल्याही वयोगटात असं मी विचारू शकते की जसं त्यांनी विचारलं तर असं काही खरंच परिणाम होतो का की ऍसिडिटीचा? कारण बऱ्याच लोकांना वरचेवर ऍसिडिटी होते. ऍसिडिटीचा आणि हाडाचा डायरेक्ट म्हणजे हाडांच्या ठिसूळपणाचा डायरेक्ट असा संबंध आपल्याला जोडता येत नाही, परंतु आपण हे असं बघतो की ज्या लोकांना ऍसिडिटी असते हे लोक बऱ्याच वेळेस जेवण कमी घेतात किंवा जेवण घेण्याचा अवॉइड, त्यांच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा फोबिया तयार होतो आणि मग ते त्यांची आहार पद्धती पण बदलतात. तर त्यांचा जो आहार आहे हा सकस आहार, संतुलित आहार असेलच असं नाही. त्यामुळे ऍसिडिटीमुळे आहारात निर्माण झालेले जे बदल आहेत हे हाडासाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे अशा वेळेस आपल्या ऍसिडिटीची योग्य उपचार करून जर आपला आहार संतुलित ठेवला तर हाडांसाठी एवढं वावगं ठरणार नाही. मला आहारावर तर यायचंच आहे, पण जसं मगाशी आपला सिनियर सिटीजन किंवा ज्येष्ठ नागरिकांचा जो विषय निघालेला त्यांच्यासाठी काही व्यायाम प्रकार किंवा काही एक्सरसाइजची एक आपल्याकडे स्लाइडही आहे. हो, तर जे आपले वृद्ध लोक असतात ते जसं आपण सांगितलं की ते जॉगिंग वगैरे असे करू शकतीलच आहे असं नाही, कारण की ते परत जॉगिंग करताना पाय घसरून पडणे वगैरे असे प्रॉब्लेम होते. ऑलरेडी हाडं ठिसूळ असतात आणि त्याच्यामध्ये धावायला गेल्याने पडले तर फ्रॅक्चर होण्याचे चान्सेस असतात. म्हणून बरेचसे वृद्ध लोक व्यायाम करण्याचं ऑलटुगेदर टाळतात. तर अशा लोकांना सुद्धा ते हे व्यायाम प्रकार करू शकतात. तर त्यासाठी जर आपण एक ही स्लाइड बघितली तर याच्यामध्ये आपण बघू शकतो की शॉर्ट स्क्वॉट्स म्हणजे जे वरचा जो दिसतोय डाव्या साईडला वर
ज्याच्यामध्ये खुर्चीवर बसून आपण उठण्याचे व्यायाम करू शकतो, याला शॉर्ट स्क्वॉट्स असं म्हणतात. म्हणजे आपण पूर्ण खाली न बसता खुर्चीवर बसायचं, जेणेकरून गुडघ्याला पण जास्त त्रास होणार नाही आणि हाडातून विशिष्ट प्रकारचा ताण परत जाईल. स्टँडिंग लेग कर, जेव्हा आपण खुर्चीला उभं राहून एक पाय मागे घेतो किंवा साईड हिप रेज, किंवा उभं राहून एक पाय आपण बाजूला घेतो, नंतर बेंड फॉरवर्ड किंवा ओव्हरहेड प्रेसेस किंवा एक कमी वजनाचा डंबेल घेऊन पण आपण व्यायाम करू शकतो, मे बी 2 किलो वगैरे. तर त्याच्यातून हाडातून स्ट्रेस जाऊन हाडाची झीज कमी होण्यात मदत होते. त्याच प्रकारे हे जे आहे म्हणजे एक्सटेन्शन ज्याला आपण म्हणजे पाठ जो पोकपणा आलेला असतो तो जाण्यासाठी सरळ पाठ करणे किंवा पोटाचे व्यायाम करणे, त्याच्यातून आपली पाठ सरळ राहील, हे आपण व्यायाम करू शकतो. तिसरा याचा फायदा असा होतो की जेव्हाही आपण व्यायाम करतो तेव्हा आपल्या ज्या रिफ्लेक्स आहेत त्या स्ट्रॉंग राहतात आणि पण पडण्याचे चान्सेस वृद्धांमध्ये कमी राहतात. म्हणजे आपण जर का तुलना केली की व्यायाम करणारे वृद्ध आणि व्यायाम न करणारे वृद्ध, याच्यामध्ये व्यायाम न करणारे वृद्ध ना पडण्याचे जे म्हणजे पाय घसरून पडणे किंवा तोल जाऊन पडणे याचं प्रमाण जास्त असतं. म्हणून हे दुहेरी आपल्याला फायद्याचं ठरतं. एक तर आपल्या हाडांसाठी पण चांगलं आहे आणि आपलं बॅलन्स ज्याला म्हणतो आपण, आणि आपली पडण्याची रिस्क कमी होते. अरे वा, म्हणजे आपल्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांनी कमीत कमी स्वतःसाठी थोडा वेळ काढून हे व्यायाम प्रकार करणं खरंच गरजेचं आहे. आपला पुढचा फोन घेऊया. अनुराधा जाधव आपल्याशी बोलतायत परळवरून. नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. हॅलो, मला सरांना प्रश्न विचारायचा होता मॅडम. मी केईएम मध्येच काम करते, पण सरांकडे जायचं म्हणजे तिथे एवढी गर्दी असते की पर्सनली जास्त काय बोलू शकत नाही. तुमचा प्रश्न विचारा. सर, मला आणि त्यामुळे चक्कर, डोळ्यावर झापड वगैरे अशी येते आणि हातांना मुंग्या आणि खूप असं त्रासदायक आहे सगळं ते. तर मी दाखवलंय तिकडे ऑर्थोपेडिकला आपल्या इथे, पण त्यांनी फिजिओथेरपी कंटिन्यू सांगितले करायला. पण त्याच्यामध्ये तर काय अजून पुढची स्टेप काय, किंवा कारण पायामध्ये पण माझ्या ना चालताना असं थोडंसं लटकेपणा असं जाणवतो मला हल्ली. तुमचं वय काय? माझं आता 50 आहे रनिंग, आणि मला आता म्हणजे हिस्टेरेक्टमी झालंय माझं. बरं, धन्यवाद अनुराधाजी. आता आपली चर्चा अशीच चालू राहणार आहे, परंतु आपण 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा स्तनपान सप्ताह म्हणून साजरा करत आहोत. डॉक्टर जयश्री मोंडकर यांच्याकडून आपल्या आईच्या दुधाचं महत्त्व बाळासाठी किती आहे हे आपण ऐकलंच, पण अजूनही काही महत्त्वाच्या गोष्टी आपण जाणून घेऊयात. आईचं दूध बाळासाठी अमृत. 6 महिन्यांपर्यंत बाळाला स्तनपान हा बाळाचा अधिकार आहे. मातेचं दूध बाळासाठी इतर दुधापेक्षा सर्वश्रेष्ठ आणि सुरक्षित आहे. मातेचं दूध बाळासाठी नैसर्गिक, पौष्टिक आणि परिपूर्ण असा आहार आहे. बाळाला स्तनपान केल्याने स्त्रियांचं सौंदर्य कमी होत नाही. स्तनपान का? मातेचं दूध हे जंतुविरहित असतं. बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं. बाळाच्या सर्वांगीण वाढीस मदत करतं. म्हणूनच आपल्या बाळाला स्तनपान हा बाळाचा अधिकार आहे आणि आईचं दूध हे बाळासाठी अमृत आहे, ते त्याला मिळालंच पाहिजे. खरं तर डॉक्टर, बऱ्याचदा आता ही चर्चा आपली सुरू आहे की महिलांमधील हाडाचा ठिसूळपणा, संधिवात आणि हाडांचा ठिसूळपणा, प्रत्येक चर्चेत तुम्ही सांगतात की ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण मग ठिसूळपणामुळे फ्रॅक्चर झालेल्या हाडांची ट्रीटमेंट काही वेगळी असते का? हो. आणि ह्याच्यामध्ये जीवाला किती धोका आहे? हो, नक्कीच. जे हाडं ठिसूळ असतात अशा हाडाला जेव्हा आपण फ्रॅक्चर म्हणजे जेव्हा ज्या हाडांना फ्रॅक्चर होतो तेव्हा ते फ्रॅक्चर हाडाचं जेव्हा जोडायला जातो तेव्हा ती एक क्लिष्ट प्रकारची पद्धती असते. कारण की त्या हाडामध्ये जेव्हा आपण स्क्रू किंवा रॉड टाकतो तेव्हा ते ठिसूळ हाडं त्याला नीट प्रकारे पकडत देत नाहीत तेवढा. त्याच्यामुळे अशा याच्यामध्ये फेल्युअर्सचे चान्सेस सुद्धा जास्त असतात. त्याच्यामुळे हे प्रिव्हेंट करणं फार महत्वाचं आहे. जर आपण स्लाइड्स बघितल्या तर आपण बघू शकतो की जेव्हा मणक्यांवरचा लोडिंग वाढतं तेव्हा ऑस्टिओपोरोसिस मध्ये मणके जे आहे ते चेपल्या जातात आणि अशा चेपल्यामुळे पाठीला वाक येतो व अशा प्रकारे जो वाक आहे तो हळूहळू हळूहळू वाढत जातो. मग अशा प्रकारे त्यांच्यामध्ये व्हर्टिब्रोप्लास्टी नावाचा प्रकार करण्यात येतो, ज्याच्यामध्ये जे चेपलेलं हाड आहे ते ओपन करून त्याच्यामध्ये आपण सिमेंट टाकतो, बोन सिमेंट, जेणेकरून त्या हाडाचं ताण सहन करण्याची शक्ती वाढते. दुसऱ्या प्रकारे जे खुब्याचं हाड आहे जे पडल्यामुळे फ्रॅक्चर होऊ शकतं, अशा हाडांमध्ये
असे पेशंट जे आहे हे बेड रिडन राहतात, म्हणजे ते अंथरुणाला खिळून राहतात. अंथरुणाला खिळून राहिल्यामुळे या रुग्णांमध्ये पायात रक्ताच्या गाठी तयार होणं किंवा छातीमध्ये इन्फेक्शन होणं हे दुय्यम प्रकारचे विकार सुद्धा उद्भवू शकतात. त्याच्यामुळे त्याला जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणजे हाडाचा ठिसूळपणा हा केवळ हाडाशी संबंधित नसून याच्यामुळे आपली जीवाला सुद्धा त्याच्यामुळे एक इनडायरेक्ट धोका निर्माण होऊ शकतो. या हाडांच्या उत्तम आरोग्यासाठी आहार कसा असावा? आपल्याला हाडांच्या आरोग्यासाठी आहारामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन डी तसेच प्रोटीन याचं योग्य प्रकारात संतुलन असणं आवश्यक आहे. जर आपण याच्यामध्ये स्लाइड्स बघितली तर दूध किंवा ज्याला आपण डेअरी प्रोडक्ट्स म्हणतो, म्हणजे दही, दुग्धजन्य पदार्थ, ताक, चीज या गोष्टी आपण वापरू शकतो. किंवा सी फूड्स म्हणजे जसे की मासे किंवा नॉनव्हेज म्हणजे चिकन किंवा मटन याच्यामध्ये चांगल्या प्रमाणात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी असतं, तर ते आपण घेऊ शकतो. हे सर्व प्राणीजन्य पदार्थ आहेत, म्हणजे दूध म्हणा किंवा मासे किंवा मांस म्हणा. परंतु आपले व्हेजिटेबल जे खास करून कोबी, ब्रोकोली, नंतर कडधान्य, हिरव्या पालेभाज्या, नंतर कडधान्य यांच्यामध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रमाणात कॅल्शियम असतं. आणि आपल्या शरीरात सुद्धा आपण व्हिटॅमिन डीचं आपण सिंथेसिस करू शकतो. जर आपण सूर्यप्रकाशात गेलो तर आपल्या शरीरात एक विशिष्ट प्रकारच्या रासायनिक क्रिया घडून व्हिटॅमिन डी तयार होऊ शकतो. म्हणून सूर्यप्रकाशात जाणं म्हणजे मैदानात जाणं हे अतिशय चांगलं आहे. असं दोन्ही गोष्टी होतात, त्याच्यामुळे व्हिटॅमिन डी पण मिळतं आणि आपलं आरोग्यही चांगलं होतं. म्हणजे फळं, भाज्या, दुग्धजन्य पदार्थ ह्या सगळ्याचा समावेश आपल्या आहारात असणं खूप गरजेचं आहे. पण हाडांचा ठिसूळपणा असलेल्या महिलांमध्ये उपचाराच्या काय पद्धती आहेत का? हो, ज्या रुग्णांना हाडाचा ठिसूळपणा निर्माण झालेला आहे आता, की आता हे पेशंट ऑस्टिओपिनिया किंवा ऑस्टिओपोरोसिस रेंजमध्ये आहे, अशा लोकांमध्ये आपल्याला हाडाची झीज जी आहे ती आपण कमी करायला किंवा थांबवायला पाहिजे. किंवा काही विशिष्ट पद्धती करून आपण ती जी भरून गेलेली झीज काही प्रमाणात का होईना आपण ते भरून काढू शकतो. त्यासाठी आपण कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी देतो. त्याच्यामध्ये कॅल्शियम अराउंड 1.2 ग्रॅम टू 1.5 ग्रॅम पर डे, व्हिटॅमिन डी ज्याच्यामध्ये आपण 60,000 व्हिटॅमिन डी पर वीक असं देऊ शकतो. इतर प्रकारचे औषधं म्हणजे बायफॉस्फोनेट, ज्याला अलेंड्रोनेट किंवा झोलेंड्रोनेट, ह्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मेडिकेशन्सनी आपण हाडाची झीज भरून थांबवू शकतो. आणि टेरिपेराटाइड म्हणून एक विशिष्ट प्रकारचं संप्रेरक आहे ज्याचं डेली इंजेक्शन असतं. तर हे इंजेक्शन जर आपण घेतलं तर हाडाची झालेली झीज काही प्रमाणात आपण भरून काढू शकतो. पण हे सगळं तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपल्या डॉक्टरांना भेटून व्यवस्थित आपलं चेकअप करूनच ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. याच्यासाठी आपल्याला बीएमडीची तपासणी करून मग उपचार करून बीएमडीची मॉनिटरिंग आपल्याला करायला. डॉक्टर, आपल्याकडे वेळ खूप कमी आणि विषय खूप छान आहे. मला अगदी थोडक्यात सांगे की कुठल्या गोष्टी टाळू शकतो आपण? चहा, कॉफी, मद्य आणि स्मोकिंग ह्या 4 गोष्टी ज्या हाडाला डायरेक्ट तसेच इनडायरेक्ट प्रकारे नुकसान करू शकतात, तर त्या गोष्टी आपण टाळायला पाहिजे. आणि इनॅक्टिव्हनेस म्हणजे काय म्हणा त्याला, चुकारपणा आपण टाळायला पाहिजे. आणि मैदानात जाऊन किंवा ऍटलिस्ट जॉगिंग करायला पाहिजे, जेणेकरून आपलं हाड जे आहे ते मजबूत राहील. आणि आपल्या सगळ्या वयोगटातील महिलांसाठी मला वाटतं हाच एक संदेश असेल. यंग महिलांसाठी जास्तीत जास्त मैदानी खेळ करायचे, दोरीवरच्या उड्या कमीत कमी मारू शकता. आणि वृद्ध महिलांसाठी कमीत कमी फिरायला जाणे, जॉगिंग करणे हे आपण करू शकतो. अगदी खरं डॉक्टर. खरंच आता आपण बघितलं की सगळ्यांसाठी योग्य आहार, विहार, व्यायाम करणं ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. आजचा आपला कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. डॉक्टर, खरंच तुम्ही इथे आलात आणि एवढी छान माहिती आम्हाला दिली त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. तुमची परवानगी घेण्याच्या आधी आपण उद्या सखी सह्याद्रीमध्ये कोणता विषय तुम्हाला दाखवला जाणार आहे, चर्चा होणार आहे, तो बघूया. उद्याचा आपला सखी सह्याद्रीचा विषय आहे श्रावण मासी हर्ष मानसी. आणि आपल्या गेस्ट आहेत आरती दातार आणि आपल्या दुसऱ्या गेस्ट असणार आहेत प्राध्यापक वनिता घाडगे. असा कार्यक्रम तुम्ही बघितलाच आहे आणि तशा पद्धतीनेच आपण आपली स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. भेटूया पुढील भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.